प्रेम हे भाग 63. आज देशमुख फॅमिलीमध्ये सकाळी सकाळी खूपच घाई गडबड सुरू होती. कारण आपलं कपल तर हनीमूनला जाणार होतं. हनीमूनला जाणार होते एक कपल, पण एक्साइटमेंट मात्र पूर्ण घराला लागून होती. सगळेजण काय करायचे काय नाही, त्यांच्यासोबत काय पाठवायचे काय नाही सगळं काही बघत होते. इकडे रियांश आणि पिहू दोघेही त्यांचे सामान घेऊन खाली येतात. या दोघांचीच वाट सगळेजण हॉलमध्ये बघत होते. भाई यार किती उशीर, हनीमूनला जाताना तर एवढा उशीर नकोच रे करू तू, हे शोभतं का तुला? शिव रियांश खाली आल्याबरोबर बोलतो. अच्छा, म्हणजे आता तू मला सांगणार आहेस का मला काय शोभतं आणि काय नाही ते? अरे भाई तसं नाही रे, पण उगीच फ्लॅट मिस होईल ना. आम्ही एवढं चांगलं तुला सरप्राईज दिलं आहे, ते पाण्यात जायला नको, शिव बोलतो. शिव, तू जे काही बोलतोयस ते अगदी चुकीचं आहे. रियांश असं का करेल रे? त्याला तर जायचे आहे ना हनीमूनला, मग तो कसं काय हे टायमिंग चुकवेल? वेद मुद्दाम हसत बोलतो. तुम्ही दोघेही परत सुरू झाला का? तुम्हाला आता माझ्याशिवाय कोणी दिसतच नाही का? रियांश बोलतो. नाही ना, शिव आणि वेद दोघेही सोबतच ओरडत बोलतात. ए पोरांनो, बाद झाला तुमचा दंगा, उगीच का त्यांना सारखे छळत असता, आजी बोलतात. भाई ऐक ना, आता तू सिंगापूरला जात आहेस तर तिथे तुला एखादी वहिनी बघ ना. किती दिवस यार मी सिंगल राहू, मलासुद्धा कुठेतरी माझ्या बायकोला घेऊन हनीमूनला जायचे आहे. कधी येईल माझासुद्धा तो दिवस, आम्ही दोघे जोडीने हनीमूनला जाऊ, शिव बोलतो. हो मलासुद्धा एखादी मुलगी बघ, मलासुद्धा लग्न करायचे आहे रे. किती दिवस असं सिंगल राहणार? तूसुद्धा लग्नाला नाही नाही म्हणता लग्न केलेस आणि हनीमूनला जात आहेस. रियांश आता तू काहीही कर आणि आमचे लग्न लवकरात लवकर जमव, वेद बोलतो. तुम्हाला कोण मुलगी देणार आहे? तुमच्या तोंडाकडे बघितले का? तुमच्याकडे बघून मुली मागे पळून जातील, समजले? तुम्ही आयुष्यभर असं सिंगल राहणार आहात, हीच तुमची लायकी आहे, रियांश बोलतो. भाई असं काही नाही, आम्हाला तू काही कमी समजू नकोस. कॉलेजमध्ये असताना माझ्या मागे कितीतरी मुली होत्या, तुला माहिती आहे का, शिव बोलतो. हो, त्याशिवाय दुसरं काय केलं आहे का कॉलेजमध्ये? पोरींना पटवायचं, पोरींच्या मागे लागायचं, एवढेच केलेलं आहे ना. कॉलेजकडे नीट लक्ष दिले असते तर आता तू इथे नसतास. कदाचित खूप मोठी कंपनीसुद्धा तू ओपन केली असतीस. भाई यार नको ना आता उगीच तेच ते सांगू. तुला सांगितलं आहे ते काम कर. तिकडे गेले की तुला एखादी चांगली बहिणी बघ. तुला नाही का वाटत तुला कोणीतरी काका म्हणावे, तुला एखादी बहिणी असावी? अरे 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 रे, तू काय लगेच काकावर गेलास की काय? आधी एखादी मुलगी बघ, मग लग्न कर आणि नंतर बाळांचा विचार कर. शिवचे बोलणे ऐकून आजी हसत बोलतात. ए आजी, तू तर ना काहीच बोलू नकोस. तुला मी किती दिवस सांगितले आहे मला एखादी मुलगी बघ, तू बघितलीस का? तुला या नातवाची काळजी आहे, तुला कायम भाईचीच काळजी. तू भाईसाठीच एखादी चांगली मुलगी बघत होतीस आणि आता काय त्याचे लग्न झाले, हनीमूनलासुद्धा तो जात आहे. 4 दिवसांनी त्याच्या हातात बाळसुद्धा येईल, पण आम्ही सिंगलच. त्या बाळाला एखादी काकू नको का? बास बास बास, तुझ्या विचारांना स्टॉप दे. खूप बोलत आहेस तू. आता ते हनीमूनला जात आहेत, 4 दिवसांनी बाळ यायला काही ती जादूची कांडी आहे का? निलिमा हसत बोलते. भाई तू बघणार आहेस ना आमच्यासाठी बायको आणि तुझ्यासाठी बहिणी, शिव विचारतो. ही काही खिरापत आहे का? सिंगापूरला काही सगळेजण पोरी वाटायला बसले आहेत का? रियांश रागाने बोलतो. भाई प्लीज एवढं तरी कर, कधीतरी आमच्या कामाला तरी तू ये ना, शिव बोलतो. तुमच्याशी बोलणे म्हणजे ना एखाद्या मूर्खाशी बोलणे असे आहे. तुम्हाला ना काम सोडून असलेच कायम सुचत असते ना, म्हणूनच तुम्ही सिंगल आहात. आत्तापर्यंत चांगला जॉब वगैरे काहीतरी नीट सेटल असताना तर नक्कीच लाखो मुली तुमच्या दोघांच्याही पाठीमागे लागल्या असत्या, समजला का? रियांश रागाने बोलतो. रियांशचे बोलणे ऐकून शिव बोलतो. बास ना भाई, काय सारखे तेच ते सांगत असतोस. तुझ्या मागे एवढ्या मुली लागल्या, तू काय केले? सगळ्यांना इग्नोरच केलेस ना. पण बरे झाले म्हणून तर आम्हाला एवढी क्यूट आणि गोड बहिणी मिळाली. बहिणी तुला सांगू का, भाई कॉलेजमध्ये एकदम हँडसम मुलगा होता, सगळ्या काही मुली याच्याच पाठीमागे, पण याने मात्र कोणालाच किंमत दिली नाही. असंच असतं गं बहिणी, ज्याला जे मिळतं ना त्याला त्याची किंमत नसते. आणि आमचं बघ, आम्हाला मिळत नाही, आम्हाला किंमत आहे पण कधी आम्हाला मिळणार नाही. बास बास, तुमचे हे रडगाणे आता त्यांना निघायला हवं, उशीर व्हायला नको त्यांना, निलिमा बोलते.
रियांश, पिहू, आता शिव काही बोलला आहे ते ऐकले ना? त्याला वाटतं 4 दिवसामध्ये बाळ येईल, पण आम्हाला 9 महिने वाट बघायला लागली तरी चालेल. विचार करायला काय हरकत नाही मग. आजी हसत बोलतात. आजी, आता तू पण सुरू झालीस का? अरे मलासुद्धा वाटतं नातवंडांची मुलं बघावी. मी बाहेर देवळामध्ये गेले ना, प्रत्येक माझ्या वयाच्या मैत्रिणी त्यांच्या नातवांच्या मुलाला घेऊन आलेल्या असतात. मलासुद्धा वाटतं ना रे, घरातसुद्धा लहान बाळ असावं. आजी, तुझ्या नक्की अपेक्षा काय काय होत्या मला थोडं सांगशील का? ज्यावेळी मी लग्न करत नव्हतो तेव्हा तू बोलत होतीस की मी मंदिरामध्ये गेले की सगळ्यांच्या नातवांचे लग्न झालेले आहे, फक्त माझ्याच नातवाचे लग्न झाले नाही. आता तुझ्या मनासारखे मी लग्नसुद्धा केले. आता तुला नातसूनसुद्धा आलेली आहे. आता लगेच काय तुला बाळसुद्धा हवं आहे का? हो रियांश, विचार करायला काय हरकत आहे? मी तर म्हणते लग्न झाले की बाळ होतंच ना, मग काय हरकत आहे बाळाचा विचार करायला? आजी हसत बोलतात. तेच आजींचे बोलणे ऐकून इकडे वेद हसतो आणि बोलतो, अगं आजी, आधी त्यांना त्यांचा हनीमून तरी एन्जॉय करू दे. बरं चला, उशीर व्हायला नको. रियांश इरिटेड होऊन बोलतो. बघा बघा, किती घाई झाली आहे हनीमूनची. जेव्हा मी तिकीट देत होतो त्यावेळी तर नको नको बोलत होतास ना, आणि आता पळत पळत निघालेला आहेस की सिंगापूरला हनीमूनला. शिव परत बोलतो. शिवचे बोलणे ऐकून रियांशच्या रागाने एक लूक शिवकडे देतो. तुला मी आत्ता काहीच बोलत नाही. मी एकदा रिटर्न आलो ना, मग तू आणि वेद, तुम्हाला काय असतं ते मी सांगेन. काम काय असतं, लाईफ कशी असते नक्की सांगेन. तोपर्यंत एन्जॉय करून घ्या. रियांश, तू काय यांच्या नादाला लागलेला आहेस? हे दोघेसुद्धा वेडे आहेत. चल, उशीर व्हायला नको. निलिमा बोलते. रियांश आणि पिहू दोघेही सगळ्यांच्या पाया पडतात. सगळ्यांचे आशीर्वाद घेतात. रियांश, पिहूची काळजी घे. तिला एकटीला सोडून कुठेही जाऊ नकोस. तू भरपूर वेळा तिकडे जाऊन आलेला आहेस, पण पिहू पहिल्यांदाच तिकडे जात आहे. तिला तिथलं काहीही माहिती नसणार आहे. तिला त्यामुळे तू अजिबात एकटं सोडू नकोस, समजलं का? आणि पिहू, जर या रियांशने तुला काही त्रास दिला ना, तर मला कॉल करून सांग. लगेचच मी याला कॉल करून काय असतं ते सांगेन. निलिमा बोलते. मॉम, मी आता पिहूला का त्रास देईन? रियांश बोलतो. अगं मॉम, वहिनीला त्याने त्रास दिला तर चांगला त्रास देईल, असा वाईट नाही देणार, जो वहिनीलासुद्धा हवा हवासा असेल. शिव इकडे मुद्दाम हसतच बोलतो. शिवच्या बोलण्याचा मात्र आता काही वेगळाच अर्थ होता. तेच शिवच्या बोलण्याने पिहूला आता कुठे लपावे हे तिला समजत नव्हते. तिला शिवच्या बोलण्याची ते सगळं काही ऐकून खूपच लाज वाटत होती, कारण शिव खूपच नको ते बरळत होता. एक काम कर, तू इथे थांबूच नकोस. तू ना खरंच डोक्यावरती पडलेला आहेस, त्यामुळे तू नको नको ती बडबड करत आहेस. खरंच तू आता तुझ्या सगळ्या काही लिमिट्सच क्रॉस केलेल्या आहेत. तुला अक्कलच नाही म्हणून तू इतकी बडबड करतोस. रियांश रागाने बोलतो. सॉरी, आता मी काही नाही बोलत. चला, तुम्हाला उशीर होईल. बाई, वहिनी, तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या बॅगा घेऊन येतो. शिव बोलतो. म्हणजे तू एअरपोर्टवरती सुद्धा येणार आहेस? रियांश आश्चर्याने विचारतो. हो, तुम्हाला बाय करायला यायला नको का? अजिबात नाही. इथूनच तू आम्हाला बाय करू शकतोस. तुला एअरपोर्टवरती यायची काहीही गरज नाही. अरे पण भाई, सांगितले ना, यायची काहीही गरज नाही. तू आणखी मला 4 शब्द ऐकवणार. मला चांगलंच या सगळ्या काही गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे इथूनच तू आम्हाला बाय करू शकतोस आणि आमच्यासोबत ड्रायव्हर येईल. डोंट वरी. ओके, नाही येत. तसेही आम्ही सिंगापूरला येत नव्हतोच, फक्त आम्ही एअरपोर्टपर्यंत येत होतो. भाई, लक्षात ठेव, माझीसुद्धा वेळ येईल. मी सुद्धा एक दिवशी नक्कीच माझ्या बायकोला घेऊन हनीमूनला जाईन. वाट बघ. रियांशसुद्धा हसत बोलतो. म्हणजे भाई, तुला काय म्हणायचं आहे? मला बायको मिळणार नाही आणि मी माझ्या बायकोला हनीमूनला घेऊन जाणार नाही? शिव थोडं रागाने बोलतो. हां, हो, तसंच समज तू. रियांश हसत बोलतो. नाही भाई, तसं नाही होणार, आणि झालेच तर मी शिव बोलतच वेदकडे बघतो आणि बोलतो, तर मी या वेदला घेऊन जाईन हनीमूनला, पण मी हनीमूनला नक्कीच जाईन. काहीही काय, मी नाही येणार. मी कशाला येऊ तुझ्यासोबत? तू थोडीच मुलगी आहेस. मुलगी असतास तर मी आलो असतो तुझ्यासोबत. मी बघेन मला एखादी चांगली मुलगी. मला नाही तुझी गरज.
वेद शिवकडे बघत बोलतो. तेच या सगळ्यांची मस्ती, या सगळ्यांचं हे बोलणं ऐकून बाकी सगळेजण मात्र तोंडावरती हात ठेवून हसत होते. हसून हसून सगळ्यांचं पोट दिखत होतं. तेच सगळेजण पिहू आणि रियांशला बाय बोलतात. ते दोघेही गाडीने एअरपोर्टवरती जातात. फ्लाईट तर आलेली होती. फ्लाईटचे टायमिंगसुद्धा झालेले होते. दोघेही चेकिंग वगैरे करून फ्लॅटमध्ये येतात. आता मात्र पिहूच्या चेहऱ्यावरची काळजी रियांशला समजत होती. कारण फ्लाईटने जायचे म्हणजे पिहूला आता थोडीफार भीती वाटत होती. तिची ही पहिलीच वेळ होती. रियांशला या सगळ्या काही गोष्टींची सवय होती. दोघेही आपापल्या सीटवरती बसतात. थोड्याच वेळात फ्लाईट सुरूसुद्धा होते आणि दोघांचा प्रवास सुरू होतो. फ्लाईट सुरू होताना इकडे मात्र पिहू घट्ट डोळे मिटून घेते. तेच पिहूची अशी अवस्था बघून रियांश तिच्या हातावरती हात ठेवतो आणि बोलतो, मी आहे ना, काही नाही होणार. थोडा वेळ झालेला होता. आता मात्र पिहूची भीती नाहीशी झालेली होती. एक साधारण बऱ्याच तासांनी पिहू आणि रियांश सिंगापूरमध्ये पोहोचतात. खरं तर रियांशने आधीच सगळी काही सोय करून ठेवलेली होती. कारण त्याच्या बऱ्याच काही ठिकाणी ओळखीसुद्धा होत्या. एक टॉप बिझनेसमॅन तो होता. त्यामुळे तो बऱ्याच वेळा सिंगापूरलासुद्धा कामानिमित्त आलेला होता. ते दोघेही फ्लॅटमधून उतरतात. फ्लॅटमधून उतरल्यानंतर लगेचच त्यांच्यासाठी एक गाडी येते. त्या गाडीनेच ते दोघेही हॉटेलवरती जातात. ते हॉटेलसुद्धा आधीच बुक करून ठेवलेलेच होते. पिहू हे सगळं काही पहिल्यांदाच बघत होती. कदाचित ती पहिल्यांदाच भारताबाहेर अशी कुठेतरी पडलेली होती. आत्तापर्यंत तिची काही परिस्थिती तशी नव्हती, त्यामुळे ती बाहेर पडू शकत नव्हती. पण आज ती चक्क इंडियाच्या बाहेर पडलेली होती. आजूबाजूचा परिसर, आजूबाजूची माणसे सगळं काही तिच्यासाठी नवीन होतं. अहो, इथे किती सगळं वेगळं आहे ना, भारतापेक्षासुद्धा खूप काही वेगळं. पिहू आश्चर्याने इकडे तिकडे बघत रियांशकडे बघत बोलते. हो पिहू, प्रत्येक देशामध्ये बरेच काही वेगळे असते. आधी आपण रूममध्ये जाऊया का? फ्रेश वगैरे होऊया. परत आपल्याला सगळं काही फिरायचंच आहे. हो चालेल, मी खूप एक्सायटेड आहे सिंगापूर बघायला, पिहू आनंदाने बोलते. हो पिहू, ते तर तुझ्या चेहऱ्यावरती आत्तापासूनच दिसत आहे. पण आधी रूममध्ये चल. रूममध्ये जाऊन छान फ्रेश वगैरे होऊया, मग कुठेतरी जाऊया. रियांश बोलतो आणि दोघेही आतमध्ये जातात. रियांश रिसेप्शनजवळ जातो आणि काहीतरी विचारतो आणि त्यानंतर रूमची चावी घेतो आणि पिहूला घेऊन रूममध्ये निघून जातो. त्या दोघांच्या बॅग आधीच त्या रूममध्ये ठेवल्या जात होत्या. दोघेही रूममध्ये जातात. आवडली रूम? रियांश हसत पिहूकडे बघून विचारतो. हो, खूप 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 छान आहे, पिहू हसत बोलते. बरं चल, पटकन फ्रेश हो. अहो, मला भूक लागली आहे, पिहू पोटावरती हात ठेवत बोलते. हो, लागणारच ना, सकाळपासून काहीच खाल्ले नाहीस ना. तरी मी बोलत होतो काहीतरी खा, काहीतरी खा, पण नाही, तुला माझं ऐकायचंच नसतं ना. अहो, आता तुम्ही माझ्यावरती रागावणार आहात का? पिहू छोटंसं तोंड करत बोलते. नाही गं पिहू, नाही मी तुझ्यावरती रागवत. मी कशाला तुझ्यावरती रागवेल? पिहू, तू पटकन फ्रेश हो. मी काहीतरी तुझ्यासाठी खायला मागवतो, ओके? माझ्यासाठी म्हणजे तुम्ही नाही का काही खाणार? तुम्हाला नाही का भूक? नाही गं पिहू, मला भूक नाही. तू खा ना, तुला भूक लागली आहे तर. नाही, मग मलासुद्धा नाही खायचे. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत खावा, मगच मी काहीतरी खाणार. पिहूचे हे बोलणे ऐकून रियांश पिहूकडे बघतो आणि थोडेसे डोळे बारीक करतच बघत बोलतो. पिहू, आजकाल तू खूप हट्टी झालेली आहेस. अजिबात माझं काही ऐकत नाहीस. हो, तसंच समजा. तुम्ही खाणार आहात की नाही हे मला सांगा. बरं, खातो. पण तू लवकर फ्रेश होऊन तर ये. हो, जाते. पिहू जेवढ्या एक्साइटमेंटने फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेलेली होती, तेवढीच बाथरूमच्या दरवाजापर्यंत जाऊन परत ती रिटर्न येते. कारण तिला आता कपड्यांची खूपच टेन्शन आलेले होते. तिने खरं तर घरातून येताना
एक छान पिंक कलरचा टॉप आणि खाली त्यालाच मॅचिंग अशी लेगिन्स घातलेली होती. पण आता तिच्या बॅगमध्ये तसले कपडे नव्हते. अदितीने तर पिहूसाठी सगळे काही शॉर्ट ड्रेसेस दिलेले होते. त्यामुळे आता मात्र पिहूला रियांशसमोर असे शॉर्ट ड्रेसेस घालायचे म्हणजे टेन्शनच आलेलं होतं. त्यामुळे पिहू वॉशरूमजवळ जाऊन परत पाठीमागे येते आणि बेडवरती बसते. ती तिच्याच विचारामध्ये हरवलेली होती. तेच इकडे पिहूला भूक लागलेली आहे म्हणून रियांश पटकन पिहूच्या आवडीचंच काहीतरी ऑर्डर करतो आणि पटत पाठीमागे वळून बघतो. तर इकडे मात्र आपल्या पिहू अजूनही काहीतरी विचार करत बेडवरती बसलेल्या होत्या. पिहूला असं विचार करताना बघून रियांश तिच्या जवळ येतो आणि बोलतो, काय झालं पिहू, तू फ्रेश नाहीस का झाली? फ्रेश व्हायला गेली होतीस ना, मग इथे का बसलेली आहेस? रियांशच्या आवाजाने पिहू भानावरती येते आणि काहीतरी कारण देत बोलते, नाही नको, मी काय म्हणते, मी नाही होत फ्रेश, मी अशीच ठीक आहे, काहीच नाही झालं मला. का? आता काय झालं? मगाशी तर बोललीस की तुला फ्रेश व्हायचं आहे आणि आता तर फ्रेश होणारच होतीस ना, त्यासाठीच वॉशरूमपर्यंत गेलेली होतीस ना, आणि आता अचानक असा डिसिजन चेंज का? काय झाले पिहू, काही प्रॉब्लेम आहे का? काही होतं आहे का तुला? अहो नाही, मला कशाला काही होईल, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही व्हा ना फ्रेश, आधी तुम्ही फ्रेश व्हा मग मी होते ना. का? असं का? मी आधी तू नंतर असं कशासाठी? अहो मी सांगते ना, तुम्ही फ्रेश व्हा आधी मग मी होईन. बरं बाई, ठीक आहे, मी जातो फ्रेश व्हायला, रियांश बोलतो आणि तो मान हलवतच वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला निघून जातो. रियांशला वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेलेलं बघून इकडे पिहू पटकन तिची जी काही बॅग होती ती बेडवरती ठेवते आणि ओपन करते आणि त्या बॅगमध्ये तिच्यासाठी कोणता चांगला ड्रेस सापडतो का ते चेक करू लागते. पण तिची मात्र निराशाच होते. अदितीने सगळे काही शॉर्ट ड्रेस, फक्त गुडघ्यापर्यंत असलेले ड्रेसच त्या बॅगमध्ये ठेवलेले होते. हे सगळं काही बघून पिहूला खूपच राग आलेला होता. तिला आता रियांशसमोर असे कपडे कसे घालायचे याचा प्रश्नच पडलेला होता. त्यामुळे ती पटकन अदितीला कॉल करते. तेच तिकडे अदिती कॉल रिसीव करते आणि बोलते, अरे वा, फ्रेंडची लवकरच आठवण झालेली आहे आज तुला. पिहू मॅडम, तू विसरलीस का? तू हनीमूनला गेलेली आहेस आणि चक्क तू मला कॉल करत आहेस. हो, काय करणार, करावा लागला गं, एवढा घाणच तू करून ठेवलेला आहेस, मग मी तुलाच कॉल करणार ना. पिहू चिडचिड करत बोलते. पिहूची ही चिडचिड बघून अदिती विचारते, का पिहू, आता काय झाले? आता का मी घाणा केलेला आहे आणि तू अशी का माझ्यावरती ओरडत आहेस? अगं आदू, तू बॅगमध्ये आणखी शॉर्ट ड्रेस का घातलेले आहेस? मी ते घालायचे नक्की काय मग? तुला खरंच समजत नाही का गं? तुला माहिती आहे ना मला या सगळ्या कपड्यांची सवय नाही. पिहू, तू काय घालायचे म्हणजे? अगं मी तुला चांगली मोठी बॅग भरून दिलेली आहे ना कपड्यांची, त्यातलाच एखादा ड्रेस काढ आणि घाल ना, एवढं काय त्यात? अदू, मी तुला तेच सांगत आहे, तू सगळे काही मला बॅगमध्ये शॉर्ट ड्रेसेस दिलेले आहेत. तुला माहिती आहे ना मी असे ड्रेस वापरत नाहीत, मी कधीही असे ड्रेस वापरलेसुद्धा नाहीत. मग मी आता कसे काय असे ड्रेस घालू शकते? कसे घालू म्हणजे? तसेच घाल. एक काम कर, तू बॅग ओपन कर आणि त्यातला कोणताही ड्रेस तुझ्या हाताला येईल तो घे, बाथरूममध्ये जा, बाथरूममध्ये गेलीस तरीही चालेल, नाही गेलीस तरीही चालेल, रूममध्ये जिजूंच्या समोर तो ड्रेस घातलास तरीही काही हरकत नाही. अदिती हसत बोलते. अदितीचे बोलणे ऐकून पिहू आणखीनच चिडते आणि बोलते, काय का आदू, तुझ्या जिभेला काय हाड वगैरे आहे की नाही? आज सगळ्यांनीच आम्हाला बोलायचे ठरवलेलं आहे असं वाटतंय. जो तो येतोय आणि काहीही बोलतोय. शिवभाऊजी तसे आणि आतासुद्धा तू तशीच बोलत आहेस. हे बघ पिहू, आता तुझ्याकडे कसलाही ऑप्शन नाही, त्यामुळे तू त्यातलाच एखादा ड्रेस घे आणि तोच घाल. जास्त त्या छोट्याशा डोक्याला ताण देऊ नकोस, समजलं? अगं पण मला सांग, तू मला बॅग दाखवताना सगळे गुडघ्यापर्यंतचे तरी शॉर्ट ड्रेस तिथे होते ना, थोडे तरी त्यापेक्षा जास्त ड्रेस होते ना, मग तू आणखीन माझी बॅग चेंज केलेली आहेस का? आय डोंट नो पिहू, जे आहे ते घाल, अदिती बोलते आणि हसतच कॉल कट करते.
खरं तर अदितीने पिहूला दाखवताना गुडघ्यापेक्षा थोडेसे जास्त असलेले ड्रेस दाखवलेले होते, पण आता मात्र त्या बॅगमध्ये गुडघ्या एवढ्या आणि गुडघ्यांपेक्षा शॉर्ट ड्रेसेस होते. हॅलो हॅलो हॅलो, पिहूच आवाज देत होती, पण अदितीने मात्र कॉल कट केलेला होता. अरे यार, मी कुठे बसले आहे? या अदितीला ना मी तिकडे गेले की काय असते ना हे दाखवतेस, पण मी आता काय करू? आता नाईलाजाने मला यातला कोणता तरी ड्रेस घ्यायलाच हवा. पिहू चिडचिड करत बोलते. तेच पिहू परत एकदा बॅग चेक करू लागते आणि त्यातला एखादा चांगलासा थोडासा लाँग ड्रेस सापडतो का ते बघू लागते. जास्त शॉर्ट नसेल तो ड्रेस ती बघू लागते. शेवटी नाईलाजाने पिहू एक ड्रेस चॉईस करते. वरती फक्त टी शर्ट होता आणि खाली फक्त एक छोटीशी पॅन्ट होती आणि ती पॅन्टसुद्धा अगदी गुडघ्यांपर्यंतसुद्धा येत नव्हती. त्यापेक्षासुद्धा ती शॉर्ट पॅन्ट होती. त्याच्याही अगदी मांड्यांपर्यंत ती पॅन्ट येत असेल. बाकी घरी घालायचे असे कोणतेही चांगले ड्रेसेस नव्हते. गुडघ्यापर्यंत होते, पण ते बाहेर घालण्यासारखे होते. रूममध्ये घालण्यासारखे असे कोणतेच ड्रेसेस नव्हते. त्यामुळे ती तशीच हातामध्ये ते कपडे घेते आणि बेडवरती बसते. तेच रियांश इकडे बाथरूममधून फ्रेश वगैरे होऊन बाहेर येतो आणि पिहूकडे बघत बोलतो. पिहू, माझं झालं आहे, आता तू फ्रेश हो. हां होते. पिहू एवढंच बोलते. तोपर्यंत वेटर तिथे येतो. तो रियांशने जी काही दिलेली ऑर्डर होती ती रियांशच्या हातामध्ये देतो आणि वेटर तो ट्रे रियांशच्या हातामध्ये तिथून निघून जातो आणि इकडे रियांशसुद्धा दरवाजा बंद करतो. हे काय पिहू, तू अजूनही फ्रेश व्हायला गेली नाहीस का? किती उशीर सांग बरं, काय झालेलं आहे? ऑर्डरसुद्धा आता आलेली आहे, भूक लागली आहे ना तुला खूप. चल आता पिहू, जा बरं पटकन फ्रेश हो, म्हणजे तू खाऊन घेशील. हां जाते ना, नंतर जाईन. त्यापेक्षा मी आधी काहीतरी खाऊन घेते ना, मग नंतर फ्रेश होते. पिहू, दिस इज बॅड हॅबिट. तू काय लहान आहेस का सांग बरं? आपण आता बाहेरून आलेलो आहोत ना, मग फ्रेश हो आणि नंतर खा. अहो आता एका दिवसाने काय होतं? मी आधी काहीतरी खाते ना आणि मला तशी खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे मी आधी खाते आणि मग नंतर जाते ना फ्रेश व्हायला. पिहू, मी तुला तेच म्हणतो आहे. तुला भूक लागलेली आहे म्हणून आधी फ्रेश हो. फ्रेश झाल्याशिवाय काहीही खायचं नाही. आपण बाहेरून आणलेलं माहिती आहे ना, मग जा बरं पटकन फ्रेश होऊन ये. मी आहे इथे, मी वाट बघतो तुझी. जा आता. रियांश फोर्स करत होता, त्यामुळे पिहू नाईलाजाने बाथरूममध्ये जाते आणि फ्रेश होते आणि चेंज करते. आता मात्र तिला असं बाहेर यायला खूपच लाज वाटत होती, कारण वरती फक्त टी शर्ट होता आणि खाली हाफ पॅन्ट जी फक्त मांड्यांपर्यंत येत होती. इकडे रियांश मात्र बराच वेळ बाहेर पिहूची वाट बघत होता. बरेच त्याने ऑफिसमध्ये कॉल्स केलेले होते, बऱ्याच काही अपडेट्स त्याने जाणून घेतलेल्या होत्या. ऑफिसमध्ये आयुषला कॉल करूनसुद्धा सगळ्या काही डिटेल्स वगैरे ऑफिसच्या विचारलेल्या होत्या. काही इम्पॉर्टंट मीटिंग कशा झाल्या, कोणतं शेड्यूल आहे वगैरे सगळं काही त्याने चेक केलेलं होतं. कॉल्स करूनसुद्धा तो नंतर मोबाईल चेक करत बसलेला होता. पण इकडे मात्र पिहू अजूनही बाथरूममधून बाहेर आलेली नव्हती. तेच रियांशच्या सुद्धा हे लक्षात येते आणि तो मनाशीच बोलतो, अरे हे अजून काय, ही अजून कशी बाहेर आली नाही? अर्धा तास होत आला आता, अजूनही आतमध्ये काय करत आहे? रियांश मनातच विचार करतच मोबाईल त्याचा बाजूला ठेवतो आणि बाथरूमच्या दरवाजाजवळ येतो आणि दरवाजाजवळ वाजवत बोलतो, पिहू काय झालं? अर्धा तास होता आला, अजूनही तू बाथरूममध्ये आहेस? काय करत आहेस तू बाथरूममध्ये? फ्रेश व्हायलाच गेली आहेस ना? रियांच्या आवाजाने इकडे पिहूसुद्धा भानावरती आहे, त्याने घाबरत बोलते, हां झाले, येते मी. पिहू, काही प्रॉब्लेम आहे का? नाही हो, प्रॉब्लेम कसला असणार आहे? नाही. अगं मग तू इतका उशीर बाथरूममध्ये काय करत आहेस? फ्रेश व्हायला फक्त 10 मिनटं लागतात आणि अर्धा तास होऊन गेला, तू अजूनही बाथरूममध्ये आहेस. इथे आलेलं आपलं जेवणसुद्धा आता हळूहळू थंड होत आहे. पटकन बाहेर आहे बरं, मी ते उभा आहे. रियांशचे बोलणे ऐकून पिहूला काय बोलावे ते समजत नव्हते. त्याच्यासमोर अशा अवस्थेत बाहेर यायला लाजसुद्धा वाटत होती. त्यामुळे ती बोलते, हो मी काय म्हणते, तुम्ही खाऊन घ्या ना, मी नंतर खाईन.
पिहू, आता काय झालं? माझ्यासोबत खाणार होतीस ना, तसा तुझा हट्टसुद्धा होता आणि आता मी आधी खाऊन घेऊ. काय झालं आहे पिहू? पटकन बाहेर ये बरं. रियांश पिहूचं काही ऐकणार नव्हता. हे सुद्धा पिहूला आता समजलेलं होतं. त्यामुळे पिहू तिच्या हाताच्या मुठी घट्ट बंद करते आणि धीर एकटवत बोलते, हां मी येते, पण तुम्ही माझं एक काम कराल का? तुम्ही आधी डोळे मिटून घ्या ना. पिहू, यार हा काय वेडेपणा आहे तुझा? आता मी का डोळे मिटायचे आहेत? अहो प्लीज तुम्ही मिटा ना डोळे, मी सांगितले आहे ना. मग तुम्ही डोळे मिटून घ्या. ओके, पण तू लवकर बाहेर ये, नाहीतर मी तासभर डोळे मिटून उभा राहीन आणि तू मात्र बाहेर येणार नाहीस असं होईल. अहो मी बोलले ना मी येईन बाहेर. येते, तुम्ही लवकर डोळे मिटा. पिहू इरिटेट होत बोलते. त्याच इकडे रियासुद्धा इरिटेट झालेला होता. तो सुद्धा बोलतो, हो मिटले आहेत, ये. नक्की तुम्ही डोळे मिटलेले आहेत ना? पिहू, माझ्यावरती तुझा विश्वास आहे ना? मी डोळे खरंच झाकलेले आहेत. तू ये तरी बाहेर. हां आले. पिहू बोलतच बाथरूमचा दरवाजा थोडासा ओपन करून थोडंसं वाकून बघते. रियांश बाथरूमच्या बाहेरच उभा होता, पण त्याने मात्र त्याचे डोळे झाकलेले होते. हे बघून पिहूला आता मात्र थोडा धीर आलेला होता. तेच रियांश डोळे झाकूनच बोलतो, पिहू आलीस का बाहेर? हां हो आले मी. पिहू बाथरूममधून बाहेर येते. तेच रियांश बोलतो, चला आपण आता काहीतरी खाऊन घेऊया. ओके, मग मी आता डोळे उघडू शकतो ना? नाही नको, तुम्ही तसेच राहा ना, आपण असंच काहीतरी खाऊन घेऊया. पिहू, हा काय वेडेपणा आहे? मी डोळे झाकून कसं काय खाणार आहे? मला कसं काय दिसणार आहे? अहो हे काय, मी आहे ना इथे, मी भरवेन तुम्हाला, तुम्ही ना डोळे मिटूनच राहा. अगं पण असं का पिहू? किती उशीर मी असे डोळे मिटून राहायचे आहे? ते तर खरंच आहे, पूर्ण हनीमून होईपर्यंत डोळे झाकून चालणार नाही ना. पिहू हळूच बडबड करत बोलते. पिहूची ही बडबड ऐकून रियांश बोलतो, काय झालं बडबड करायला? काही प्रॉब्लेम आहे का? मी आता डोळे उघडत आहे बरं का. रियांचे हे बोलणे ऐकून पिहू पटकन बोलते, नको अहो थांबा अहो नको थांबा, दोन मिनटं थांबा. पिहू बोलतच पटकन रियांशच्या पाठीमागे जाते आणि बोलते, हां आता उघडा तुम्ही डोळे. ओके, रियांश बोलतो आणि त्याचे डोळे ओपन करतो. डोळे ओपन करून तो समोर बघतो, तर पण त्याला मात्र समोर कुठेही पिहू दिसत नाही. हे बघून रियांश गोल फिरतो, तर ही पिहू रियांशच्या पाठीमागे उभी होती आणि पिहूची नजर मात्र खाली होती. ती खालीच एकटं बघत होती. तेच पिहूची अशी अवस्था बघून रियांश हसतो आणि बोलतो, पिहू हे काय आहे? तो असं स्वतःभोवती पूर्णपणे टॉवेल का गुंडाळलेला आहे? असू दे, हे असू दे, असंच बरं वाटतं ना हे. पिहूचे हे बोलणे ऐकून रियांश पिहूच्या जवळ येतो. काय झालं आहे पिहू? मग आजपासून तू अशी का वागत आहेस? काय प्रॉब्लेम आहे का? तू बोल ना, तू बोलल्याशिवाय मला कसं समजणार आहे सांग बरं. तू फक्त अशीच विचित्र वागत आहेस. पिहू, तुला पिरियड्स वगैरे काही झालेले आहेत का? तसं झालं असेल तरी सांग. नाही हो, नाही तसं काही नाही. पिहू, मग आता सांग बरं काय झालेलं आहे? अहो म्हणजे ते म्हणजे आता मी कसं सांगू तुम्हाला? पिहू एवढंच तोंड करत बोलते. पिहू, जे असेल ते सांग, बोल काय झाले आहे? आणि हा टॉवेल तू अंगावरती का गुंडाळलेला आहेस? हा टॉवेल आधी काढ बरं. रियांश पिहूच्या अंगावरती जो काही गुंडाळलेला टॉवेल होता तो पटकन काढतो आणि इकडे मात्र पिहूला अजून पटकन दुसरीकडे चेहरा फिरवते आणि तिच्या डोळ्यांवरती हात ठेवते. इकडे मात्र रियांश एकटकपणे आपल्या पिहूकडे बघत होता. तो तर तिला असं पूर्णपणे बघून हरवूनच गेलेला होता. रियांश तिच्याकडे बघतच तसाच तिच्या पाठीमागे येतो आणि तिला पाठीमागून घट्ट मिठी मारतो. अच्छा, म्हणजे यासाठी तू इतक्या उशीर बाहेर येत नव्हतीस का? आणि आता असा हा स्वतःवरती टॉवेल गुंडाळून उभी होतीस का? हां हो हां.
पिहूला आता बोलतासुद्धा येत नव्हतं. इतके तिचे शरीर थंड पडलेले होते. तिला रियांशसमोर असं उभं राहायलासुद्धा खूपच लाज वाटत होती. तेच पिहूला असं अनकम्फर्टेबल झालेलं बघून रियांश तिला पाठीमागे तशीच घट्ट मिठी करून तिला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करत बोलतो. पिहू, यार अशी कशी तू आहेस? माझ्यासमोर अशी तू येऊ शकतेस. मला काहीही प्रॉब्लेम नाही. इतकी का तुम्हाला लाजत असतेस? मला अजिबात समजत नाही बघ. पिहू पटकन पाठीमागे वळते आणि तशीच रियांशला घट्ट मिठी मारते. तेच पिहूचं हे वागणं बघून रियांश हलकसे हसतो आणि बोलतो. पिहू, तू अशीच लाजत राहिलीस तर आपण यापुढे जायचं कधी? आणि इतकंच माझ्यासमोर असं यायला तुला ऑकवर्ड वाटत होते तर मग कशाला आणायचे पिहू असे कपडे तू इथे? रियांशचे बोलणे ऐकून पिहूसुद्धा नाराज होते आणि बोलते. हो, माझासुद्धा हा नाईलाज होता. म्हणजे मी हे कपडे आणलेलेच नाहीत. म्हणजे अदितीने बॅगमध्ये माझे हे सगळे काही कपडे दिलेले आहेत. मग मी काय घालू? आता माझ्याकडे हे असेच कपडे आहेत ना, म्हणून मला नाईलाजाने हे कपडे घालावे लागले. अरे वा, अदितीने तर हे माझे चांगले काम केलेले आहे की मग, रियांश हसत बोलतो. पण तिने सगळे काही कपडे असेच दिलेले आहेत. माझ्याकडे कोणताही फुल ड्रेस नाही, सगळे शॉर्ट ड्रेस आहेत. पिहू नाराज होत बोलते. अगं पिहू, असू दे की मग. उलट हे तर चांगलेच झाले. माझासुद्धा जरा त्रास कमी झाला. रियांश हसत बोलतो आणि पिहूला तसेच उचलतो आणि सोफ्यावरती बसवतो. तो दोघांसाठी एकच प्लेट सर्व करतो आणि पिहूला स्वतःच्या मांडीवरती बसवतो. घ्या मॅडम, खूप भूक लागली होती ना, आता खावा. रियांश पिहूला एक घास भरवत बोलतो. अहो, तुम्ही नाही का खाणार? खाईन ना, पण माझ्या बायकोला लाजून लाजून खूप भूक लागली असेल ना, सारखी माझी बायको लाजत असते. रियांश हसतच पिहूच्या केस तिच्या कानामागे सारत बोलतो. पिहूसुद्धा हसते आणि रियांशला एक घास भरवते. खरं तर रियांशला जास्त जेवायचे नव्हते, त्याला भूकच नव्हती. पण पिहूला खूप भूक लागलेली होती, त्यामुळे रियांश फक्त तिला जेवण भरवतो. जेवण झाल्यानंतर रियांश पिहूला तसाच मांडीवरती घेऊन बसतो. पिहू तिचे दोन्ही हात रियांशच्या गळ्याभोवती अडकवते. मग काय प्लॅनिंग आहे हनीमूनचे? रियांश पिहूच्या चेहऱ्याकडे बघत बोलतो. तेच इकडे रियांशच्या बोलण्याने पिहू अजून लाजून तिचा चेहरा रियांशच्या टी शर्टमध्ये लपवू लागते. पिहूची अशी अवस्था बघून रियांशसुद्धा हसत बोलतो. बायको, असं कसं लाजून होणार आहे सांग बरं? तुला माहिती आहे ना, आपण इकडे येताना आजी काय बोललेली होती? बाळाचा विचार करायला काही हरकत नाही ना. रियांशचे बोलणे ऐकून पिहू लाजत त्याचा शर्ट घट्ट हातामध्ये पकडते आणि बोलते. अहो पिहू, मी तुला बोललो होतो ना, एकदा फक्त लग्न होऊ दे आपलं, नंतर फक्त तू आणि मी. आणि आता तर इथे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीही नाही. आता फक्त तू आणि मीच आहोत. त्यामुळे तूसुद्धा मला कारण नाही देऊ शकत की कोणीतरी आले मला सोडा, समजलं? रियांश बोलतच पिहूचा चेहरा हळुवारपणे ओंजळीमध्ये पकडतो आणि तिच्या त्या नाजूक ओठांवरती ओठ टेकवतो आणि तिला किस करू लागतो. इकडे पिहूसुद्धा रियांशला स्वतःहून आता रिस्पॉन्स देत होती. रियांशचा एक हात तिच्या पाठीवरती होता तर दुसरा हात तिच्या उघड्या असलेल्या पायावरती फिरत होता. पिहू तर दोन्ही हाताने त्याचा टी शर्ट पकडून त्याला किस करत होती. रियांश किस करतच तिच्या कानाजवळ येतो आणि हळू आवाजात बोलतो. आय लव्ह यू पिहू, आय लव्ह यू सो मच. पिहू लाजतच तशीच रियांशला घट्ट मिठी मारते. रियांशसुद्धा हसतच तिला घट्ट मिठीमध्ये घेतो. चला, आपल्या या लाजणाऱ्या पिहूचं खरंच काय होणार आहे काय माहिती. आणि रियांश कसं तिला कम्फर्टेबल बनवतो आहे बघूया. हे दोघे किती सिंगा फिरतात आणि किती एकमेकांसाठी वेळ देतात आणि काय काय रोमॅन्टिक घडतं हे हळूहळू पुढच्या भागामध्ये दिसेलच. पुढचे सगळे भाग रोमॅन्टिक असणार आहेत बरं का. चला गाईज, आजचा हा रोमॅन्टिकने भरलेला भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. रोमॅन्टिकने म्हणण्यापेक्षा आजचा थोडा मजेशीर पार्ट होता. चला गाईज, कमेंट्स करून नक्की सांगा. बाय.